अथ नवमोऽध्यायः। मैत्रेय उवाच त एवम् उत्पन्नभयावुरुक्रमे कृतावनामः प्रययुर्शिविष्टपम् सहस्रशीर्षापि ततो गर्मता मधोर्वनम् भृत्यदिदृक्षया गतः। ध्रुवाच्या उग्र तपश्चर्येमुळे तिन्ही लोक प्रतप्त झाले. देव घाबरले आणि भगवंताला शरण गेले. भगवंतानी सांगितलं की ध्रुवानी प्राणनिरोध केल्यामुळे त्रैलोक्याचा श्वास कोंडलाय. तेव्हा या दुश्चर तपापासून मी त्याला परावृत्त करतो. तुम्ही चिंता करू नका. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे भगवंतानी आश्वासन दिल्यावर देवांचं भय नाहीसं झालं. ते स्वर्गलोकामध्ये निघून गेले आणि भगवान गरुडावर बसून भरताला ध्रुवाला दर्शन देण्याकरता मधुवनामध्ये आले. ध्रुव एकाग्रचित्ताने भगवंताच्या मूर्तीचं आपल्या हृदयकमलामध्ये ध्यान करत होता. भगवंताला समोर येऊन भगवान उभा राहिले तरी तो डोळेच उघडेना. मग भगवंतानी त्याच्या मनश्चक्षुसमोर दिसणारं जे रूप आहे ते अदृश्य केलं. कारण मनश्चक्षुसमोर दिसणारं रूप जोपर्यंत दिसत होतं तोपर्यंत तो डोळेच उघडेना. ते अंतर्दृष्टीचं रूप जेव्हा अदृश्य केलं तेव्हा ध्रुवानी डोळे उघडले. भगवंताचं दर्शन झाल्यामुळं तो गडबडून गेला. जमिनीवर त्यांनी साष्टांग लोटांगण घातलं. अशा एकाग्र दृष्टीनं भगवंताकडे पाहू लागला की जणू काही त्याला पिऊन टाकतोय. मुखाचं त्याच्या चुंबन घ्यावं, हाताने त्याला आलिंगन द्यावं असं त्याला वाटू लागलं. हात जोडून उभा राहिला. भगवंताची स्तुती करावी असं त्याला वाटू लागलं. सुरू झालं की कोणी पुढे यायचं नाही, मागच्या मागं बसायचं. उशिरा यायचं आणि पुन्हा पुढे यायचं हे योग्य नाही. पोथी सुरू होते तोपर्यंत पुढे या, नंतर येऊ नका. त्याला वाटलं की आपण भगवंताची स्तुती करावी. पण वय वर्ष 5, वाचा झोपलेली होती ना, अजून वाचा प्रस्फुटित कुठं झाली होती. म्हणून भगवंताच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी आपला वेदमय शंख त्याच्या गालाला लावला. तम भक्तिभावोभ्यगृणद् असत्वरम परिश्रुतो रुश्रवसं ध्रुवक्षितिः. आपला वेदमय शंख त्याच्या गालाला लावल्याबरोबर त्याची वाचा प्रकट झाली. कारण लहान मुलाची वाचा झोपलेली असते, अजून ती प्रस्फुटित व्हायची असते, जागृत व्हायची असते, हळूहळू होते. आणि मग ध्रुवानी भगवंताची स्तुती केली. या स्तुतीचे 12 श्लोक आहेत. टीकाकारांनी असं म्हटलंय श्रीधराचार्यांनी की हे 12 श्लोक म्हणजे 12 आदित्य आहेत. आपल्या देशातला कोणताही संन्यासी प्रवचनाला सुरुवात करताना हा पहिला श्लोक म्हणतो ध्रुवाचा, आणि मग प्रवचनाला सुरुवात होती. ध्रुव उवाच
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. प्रभो, आपण सर्व शक्तिमान आहात. माझ्या अंतःकरणामध्ये आपण प्रवेश केला आणि माझ्या झोपलेल्या वाणीला जागृत केलं. जे हात, पाय, कान, त्वचा या इंद्रियांना, प्राणांनाही चेतना देतात, अशा अंतर्यामी भगवंताला मी नमस्कार करतो. भगवन, आपण एकटेच आहात. माया ही आपली शक्ती आहे. अनेक रूपामध्ये आपण भासता. निरनिराळ्या लाकडाच्या आकारामध्ये अग्नी वेगवेगळा दिसतो, तसं प्रत्येक वस्तूमध्ये आपलं रूप वेगळं दिसतं. सृष्टीच्या आरंभी सुद्धा ब्रह्मदेवानी आपली प्रार्थना केली, म्हणून त्यांना हे विश्व निर्माण करता आलं. मुक्त पुरुष सुद्धा आपल्या चरणाचा आश्रय घेतात. त्याचं विस्मरण कसं होईल? हे भगवंता, प्रेताच्या शरीराच्या द्वारे भोगले जाणारे जे भोग सुख आहेत, ते भोग नरकात सुद्धा प्राप्त होतात. मग त्या विषय सुखासाठी माणसांनी प्रयत्न कशाला करावेत? त्याच्या बंधनातून आम्हाला सोडवणाऱ्या हे भगवंता, तुला आमचा नमस्कार असो. आमच्या बुद्धीला मायेनं फसवलेलं आहे. आपल्या चरणकमलाचं ध्यान केल्यामुळं, भक्तांची चरित्र ऐकल्यामुळं भक्तांना जो आनंद निर्माण होतो, तो आनंद स्वर्गामध्ये सुद्धा निर्माण होत नाही, मिळू शकत नाही. स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना, कारण स्वर्गातले भोग संपले की मनुष्य जन्माला येतो, ते सुख म्हणजे जे भगवंताच्या साक्षात्काराचं सुख आहे, दर्शनाचं सुख आहे, ते स्वर्गात सुद्धा मिळणार नाही. भगवंता, माझ्या हृदयामध्ये आपला भक्तिभाव आहे. भक्तांचा संग मला द्या. त्यांच्या संगतीमध्ये आपल्या कथा ऐकून मी धुंद होऊन जाईन आणि अनेक प्रकारच्या दुःखांनी भरलेल्या संसार सागराच्या पहिल्या तीराला जाईन. भगवंता, जे संत पुरुषांचे, महात्म्यांची संगती करतात, त्यांनाच आपलं दर्शन होतं. हे शरीर, पुत्र, मित्र यांची भक्तांना आठवण सुद्धा होत नाही. हे परमेश्वरा, आपण सर्व जगतामध्ये आहात. स्थूल जगत आपलं जे विश्वरूप आहे, पण तिथपर्यंत त्याच्या पलीकडे जे रूप आहे अदृश्य, तिथे वाणी पोचू शकत नाही. आणि मी लहान असल्यामुळं मला त्याचं ज्ञानही झालं नाही. यतो वाचा निवर्तन्ते असं उपनिषदाने म्हटलंय. भगवंताच्या वर्णन करता येत नाही, कारण तू वाचा परत फिरते. मन सुद्धा तिथे पोचत नाही. शब्दामध्ये वर्णन कसं करणार? आपण प्रलयकाली योगनिद्रेमध्ये स्थित असता. आपल्या उदरामध्ये ब्रह्मांड लीन असतं. मग आपल्या नाभीसमुद्रातून ब्रह्मदेव निर्माण होतो आणि तो जगाचं सगळ्या निर्मिती करतो. ब्रह्मदेव ज्यातून निर्माण झाले त्या आपल्याला मी नमस्कार करतो. भगवन, आपण सगळ्या अवस्थांचे साक्षी आहात. नित्यमुक्त, शुद्ध सत्वमय, सर्वज्ञ,
परमात्मस्वरूप, निर्विकार, आदिपुरुष, षड्गुणैश्वर्य संपन्न, तिन्ही गुणाचे अधीश्वर, इतकी विशेषणं लावलेली आहेत. हे परमेश्वराचं स्वरूप आहे. जीवापासून आपण वेगळे आहात, विष्णुरूपाने जगामध्ये विराजमान आहात. आपल्यापासून विद्या अविद्या प्रकट होते. आपण जगताचे कारण आहात, ब्रह्मस्वरूप आहात. देवा, मी आपल्याला शरण आलो आहे. आपण परमानंद मूर्ती आहात. जे लोक निष्काम भावाने आपलं निरंतर भजन करतात त्यांना राज्यापेक्षा सुद्धा आपली भक्ती, भजन हे जास्त श्रेष्ठ वाटतं. म्हणून हे भगवंता, आपल्याला मी शरण आलो आहे, अशी 12 श्लोकांनी ध्रुवानी स्तुती केलेली आहे. याला ध्रुवस्तुती म्हणतात. मैत्रेय म्हणतात, बुद्धिमान ध्रुवाने भगवंताची याप्रमाणे स्तुती केली. त्या भगवान म्हणाले, श्री भगवान उवाच वेदाहन्ते व्यवसितं हृदि राजन्य बालक तत्प्रयच्छामि भद्रन्ते दुरापाम अपि सुहृत. तू व्रताचं उत्तम पालन केलेलं आहे राजपुत्रा. तुझ्या हृदयातला संकल्प मी जाणलेला आहे. तुला ज्या पदाची प्राप्ती होणं दुरापास्त आहे तेच तुला देणार आहे. आजपर्यंत हे पद मी कुणालाही दिलेलं नाही, ते तुला देणार आहे. जे आजपर्यंत कोणी प्राप्त केलं नाही, ज्याच्या चारी बाजूला ग्रह, नक्षत्र, तारागण, ज्योतिषचक्र प्रदक्षिणा करीत असतात, जे पद स्थिर आहे, कधीही ढळणारं नाही. कश्यप, शुक्र, अग्नी हे सगळी नक्षत्र, सप्तर्षिगण ज्याची प्रदक्षिणा करतात, असा ध्रुव लोक तुला मी देणार आहे. ध्रुव म्हणजे आढळ, न ढळणारा, अचल. तुला राज्य देऊन तुझे वडील निघून जातील. तुला राज्य पाहिजे ना, ठीक आहे, दिलं म्हणे राज्य. तू 36,000 वर्षपर्यंत धर्मपूर्वक राज्य करशील. तुझ्या इंद्रियाची शक्ती जशीच्या तशी राहील. राहिला तुझा सावत्र भाऊ उत्तम, तो शिकारीला अरण्यामध्ये जाईल आणि तो मारला जाईल. त्याची आई सुरुची पुत्रप्रेमाने वेडी होऊन त्याचा शोध करीत अरण्यामध्ये जाईल. अरण्याला वणवा लागेल आणि त्यामध्ये ती जळून जाईल. ध्रुवा, यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे. त्या यज्ञाने तू माझं पूजन करशील, उत्तमोत्तम भोग भोगशील आणि शेवटी माझं स्मरण करून ध्रुव लोकाला जाशील. संपूर्ण लोकांना वंदनीय असा तू होशील. पुन्हा तुला संसारामध्ये यावे लागणार नाही. मैत्रेय म्हणतात, भगवंतानी ध्रुवाला आढळ पद दिलं आणि आपल्या लोकी गेले. आजपर्यंत कोणालाही दिलं नाही असं स्थान ध्रुवाला त्यांनी दिलं. ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली. पण भगवान अदृश्य झाल्यानंतर त्याला थोडीशी जाणीव झाली. तो थोडासा अप्रसन्न, विमनस्क झाला. तेव्हा विदुराने विचारलं की एवढं परमपद मिळालं, ध्रुवपद मिळालं आणि त्याला अप्रसन्न व्हायचं कारण काय, उदास व्हायचं कारण काय? तेव्हा मैत्रेयाने सांगितलं
सावत्राईच्या तीक्ष्ण बाणाने बोलण्याच्या ध्रुवाचं हृदय घायाळ झालं होतं. म्हणून त्यांनी राज्य मागितलं, आढळपद मागितलं. खरं म्हणजे भगवान प्रसन्न झाल्यावर मोक्ष मागायला पाहिजे होता, पण मागितलं काय? आढळपद. म्हणून त्याला पश्चात्ताप झाला की अरे, योगी ज्यांच्याकरता जन्मोजन्म प्रयत्न करतात, तो भगवान मला 6 महिन्यात प्रसन्न झाला आणि मी मागितलं काय? संसारच की, आढळ संसार मागितला. पृथ्वीवर निदान संसार संपणारा तरी आहे मेल्यावर. आढळपद म्हणजे आढळ संसार मागितला. ध्रुव मनामध्ये म्हणायला लागला, सनकादिक नैष्ठिक ब्रह्मचारी सुद्धा जे पद अनेक जन्मानंतर प्राप्त करतात, ते पद मला 6 महिन्यात मिळालं. पण माझ्या चित्तामध्ये दुसरी वासना असल्यामुळे मी त्या कैवल्य पदापासून दूर गेलो. अरे रे रे म्हणला, या अभाग्याचा केवढा हा मूर्खपणा. संसारातून सोडवणाऱ्या भगवंताच्या चरणाजवळ जाऊन सुद्धा मी नाशवान वस्तू मागितली. आढळपद म्हणजे केव्हा तरी नष्ट होणारच आहे ती. जगामध्ये नष्ट होणार नाही अशी वस्तूच नाही. 7 चिरंजीव जे आहेत ना, ते चिरंजीव म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आयुष्य आहे. त्यांना काय अमर नाही आहेत कुणी. कल्पाच्या शेवटी मरण आहे त्यांना सुद्धा. सगळ्यात जास्त आयुष्य कोणाला आहे? मार्कंडेयाला. 7 कल्प आहे. पण 7 कल्पानंतर तोही जाणारच आहे. उपजे जे जे ते ते नाशे, ज्ञानोबरायन म्हटलंय ना. देवांना सुद्धा स्वर्गातील भोग भोगल्यावर पृथ्वी तलावर जन्माला यावं लागतं. खरं तर या भगवंताच्या वरामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी दुष्टानी नारदाचं यथार्थ म्हणणं मानलं नाही. भगवंतापाशी जे मागायला पाहिजे ते मागितलं नाही मी. नाशिवंत संसार मागून घेतला, आढळ. पण ध्रुवाला पश्चात्ताप झाला. भगवंताच्या मायेनं मी मोहित झालो. माझ्या भावाला शत्रू मानलं आणि द्वेषाने मी जळू लागलो. भगवंताला, श्रीहरीला तपश्चर्येनं प्रसन्न करून घेतलं आणि जे काही मागितलं ते नष्ट होणार आहे. केवढा मी अभागी. संसार बंधनाचा नाश करणाऱ्या भगवंताकडे मी संसारच मागून घेतला. एखाद्या दरिद्री माणसाला राजा प्रसन्न व्हावा आणि त्यांनी कोंडा मागावा. मला भगवान प्रसन्न झाला आणि मी काय मागितला? नाशवान संसार मागितला. अरे रे 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 म्हणा, धिक्कार असो माझा. मैत्रेय म्हणतात विदुराला, बाबा रे, तुझ्याप्रमाणे जे लोक भगवंताच्या चरणकमलाचं सेवन करतात त्यांचं मन सर्व परिस्थितीमध्ये संतुष्ट राहतं. ते भगवंताजवळ सेवेशिवाय, भक्तीशिवाय दुसरं काही मागत नाहीत. आमच्या संतांनी काय मागितलं? काही मागितलं नाही. न लगे मुक्ती धनसंपदा. एवढं जाऊ द्या, योगी मोक्ष मागतात. आमच्या संतांनी मोक्ष सुद्धा मागितलं नाही. चल म्हणले, नको आम्हाला, तुझी भक्ती दे. म्हणून ऋषीमुनीपेक्षा, योग्यापेक्षा सुद्धा आमचे संत श्रेष्ठ आहेत. देवा तुझा मोक्ष नको म्हणले आम्हाला. करायचं आहे काय? मोक्ष चुका हाणू लाथा म्हटले. मग काय दे? तुझी भक्ती दे. भक्तीत अंतर तुझ्या कधीही नसावे, मागे पुढे प्रभू तुवा आमुच्या असावे. दासगणू महाराजांचं पद आहे. या दीन वत्सल अशा
धरिलेस नामा सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. आम्हाला भक्ती देवास, मुक्ती नको. तत्वज्ञानी ऋषीमध्ये आणि आमच्या संतांमध्ये हा फरक आहे. त्यांनी मोक्ष मागितला सगळ्यांनी. आमच्या संतांनी मोक्ष नाही मागितला, भक्ती मागितली. खुशान आम्हाला जन्म घालचल म्हणली. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि मग खुशाल जन्माला घाल म्हणावं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या. तेव्हा म्हणून थोडासा तो विमनस्क झाला. मैत्रेयी म्हणतात, विदुरा तू भाग्यवान आहेस म्हणे, कारण विदुर भक्त आहे ना. तू सदैव भगवंताची भक्ती करतोस, मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहतोस. भगवंताच्या सेवेशिवाय दुसरं तू काहीही मागत नाहीस, म्हणून विदुरा तू श्रेष्ठ आहेस. ध्रुव घरी परत निघाला. जवळजवळ येऊ लागला राजधानीच्या. राजाने ऐकलं आपला पुत्र घरी परत येतो आहे. यमलोकाहून कोणी परत येतोय म्हणलं तर विश्वास बसतो का? नाही. राजाला कळलं आपला मुलगा परत येतोय, यमलोकातून परत येतोय, म्हणून त्याला इतका आनंद झाला. तो म्हणला, माझं अभाग्याचे एवढे भाग्य. पण देवर्षी नारदाच्या सांगण्यावर त्याचा विश्वास असल्यामुळे मुलगा आपला परत आला यावर विश्वास बसला. ज्याने ही बातमी सांगितली त्याला बहुमूल्य रत्नाचा हार दिला. उत्तानपाद राजा आपल्या मुलाचं मुख पाहण्याकरता उत्सुक होता. पुष्कळ ब्राह्मण, आपल्या कुलातील वडील मंडळी, मंत्री, बंधुजन यांना बरोबर घेतलं. उत्तम घोड्याच्या सुवर्ण जडित रथावर स्वार होऊन नगराच्या बाहेर आला. ध्रुवाचं स्वागत करण्याकरता वेदमंत्र घोष होत होता. शंख, दुंदुबी, बासरी वाद्य वाजत होती. राजाच्या दोन्ही बाजूला 2 राण्या सुनीती आणि सुरुची होत्या. अलंकाराने नटून थटून त्या आल्या होत्या. ध्रुव उपवनाजवळ येऊन पोचला गावाच्या बाहेर. त्याला पाहताच राजाला एवढा आनंद झाला. रथातून खाली उतरला आणि त्याला कडकडून मिठी मारली. कारण प्रभूच्या चरणस्पर्शाने ध्रुवाचं सगळं पापबंधन नष्ट झालं होतं. तो अंतर्बाह्य पवित्र झाला होता. राजाची मोठी इच्छा पूर्ण झाली. मुलगा परत आला. ध्रुवाच्या मस्तकाचं अवग्रहण केलं. प्रेमामुळे आलेल्या थंड आसवानी त्याला न्हाऊ घातलं. आनंदाने अश्रू येतात आणि दुःखाने अश्रू येतात. पण दुःखाचे अश्रू उष्ण असतात आणि आनंदाचे अश्रू थंड असतात. म्हणून इथं थंड अश्रूंनी म्हटले. सुरुचीने आपल्या चरणाला वंदन करणाऱ्या त्या बालकाला उठवलं आणि छातीशी धरलं. आता तिच्या मनातला द्वेष गेला होता सुरुचीच्या. त्याला चिरंजीव हो असा आशीर्वाद घेतला आणि मग आपल्या आईकडे धावत गेला. सुनीतीला नमस्कार केला. प्रेमभराने दोघेही काही वेळ त्यांना बोलता येईना इतक्या भावना अनिवार्य झाल्या. सुनीतीला तो प्राणाहून प्रिय होता. दुःख विसरली. मुलाच्या स्पर्शाने तिला मोठा आनंद झाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं अंग
त्या अश्रूंनी भिजून गेलं आणि वात्सल्याच्या अतिरेकाने दुधाच्या धारा वाहू लागल्या. नगरवासी लोक सुनीतीची प्रशंसा करू लागले. म्हणाले, महाराणी, आपला पुत्र पुष्कळ दिवस हरवला होता, भाग्याने आता तो परत आलाय. तो सगळं दुःख आपलं दूर करील, भूमंडळाचं दीर्घकाळ रक्षण करील. श्रीहरीची उपासना यांनी केलेली आहे. परम दुर्जय अशा मृत्यूवर त्यांनी जय मिळवलेला आहे. सगळेजण ध्रुवाबद्दल आपलं प्रेम प्रकट करत होते. भाऊ उत्तमासह ध्रुवाला हत्तीणीवर बसून राजधानीमध्ये त्यांनी प्रवेश केला. सगळे लोक जय जयकार करत होते. नगरामध्ये सगळीकडे तोरणं लावली होती. दारावर फुलाफळांचे गुच्छ, केळीचे घड लावले होते. सुपारीची झाडं होती. दारादारावर दिव्यासहित पाण्याचे कलश ठेवले होते. ध्रुवावर फुलांचा वर्षाव होत होता. चौक, राजमार्ग, माड्या, सडका याच्यावर चंदनाचं पाणी शिंपडलं होतं. बघा, चंदनाची सडे घालत होते. केवढं वैभव होतं आपल्या देशात. मुसलमानांनी आणि इंग्रजांनी या देशाची लूट केली आणि त्यांच्याच गळ्यात गळे घालतात. हे सगळे देशद्रोही आहेत. सोन्याचा धूर निघत होता अशी संपत्ती होती. अहो, चंदनाची सडे. पूर्वी कसं होतं, केशराची सडी टाकली जात होती आणि कस्तुरी कपडाला लावली जात होती. नंतर कुंकवाचे सडी टाकायला लागले. कुंकू म्हणजे केशरच म्हणा. आणि केशर कपडाला लावायला लागली. पुढे चंदनाचे सडे लावायला लागले, केशर कपडाला लावायला लागले. आणि आता शेणाचे सडे लावायला लागलेत आणि चंदन कपडाला लावतायत. आता पुढे काय होणार आहे कोणाला ठाऊक आहे. कपडाला काय लावायची पाळी ती कोणाला ठाऊक आहे. वैभव कमी कमी होत गेलं. ध्रुव राजमार्गावरून चालला होता. सुवासिनी त्याला ओवाळत होत्या, आशीर्वाद देत होत्या. त्याच्यावर फुलाफलांचा वर्षाव होत होता. आणि मग तो महामूल्यवान रत्नहारांनी सजवलेल्या राजवाड्यामध्ये आला. पित्याच्या लाडामध्ये स्वर्गात देव राहतात असं सुखाने राहू लागला. प्रचंड वैभव होतं. हस्तिदंती पलंग, कोमल शय्या, सोनेरी पडदे, बहुमोल आसने. हो, आज ते दक्षिणेतलं मंदिर उघडलं, पद्मनाभ मंदिर. त्याला अब्जावधी रुपयाची संपत्ती बघितली तिथे. डोळे फिरले जळायची. मग पूर्वी किती असेल. अहो, नुसत्या विजयनगरची लूट महिनाभर चालली होती. नेता येईन इतकी लूट केली विजयनगरची. तिथे स्फटिक उच्च प्रतीच्या पाचूच्या भिंतीमध्ये रत्नाच्या स्त्रीमूर्तीच्या हातामध्ये रत्नाचे दिवे झगमगत होते. चारी बाजूनी दिव्य वृक्षांनी तो राजवाडा झाकलेला होता. बगीचा होता. वैडूर्य रत्नाच्या पायऱ्या होत्या, ज्याच्यामध्ये लाल, निळी, शुभ्र कमळं उमललेली आहेत अशा पुष्करिणी म्हणजे लहान सरोवर होती. त्यामध्ये हंस, कारंडव, चक्रवाक, सारस पक्षी क्रीडा करत होते. उत्तानपाद राजांनी आपला मुलगा किती पराक्रमी आणि प्रभावी आहे हे नारदाकडून आधीच ऐकलं होतं. काळ गेला. ध्रुव तरुण झाला. अमात्यवर्ग त्याच्याकडे आदराने पाहू लागला. प्रजेचंही त्याच्यावर प्रेमच होतं. राजा विरक्त झाला आणि राजाने आपलं राज्य ध्रुवाला देऊन त्याला राज्याभिषेक केला.
ध्रुवाची आपली लहानपणचीच कथा माहिती आहे. पुढची कथा सहसापणे कोणी सांगत नाही, पण भागवतामध्ये आहे. ध्रुव अनेक वर्ष त्यांनी राज्य केलं, 36,000 वर्ष राज्य केलं. ध्रुवाचं लग्न शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याबरोबर झाली आणि तिच्यापासून त्याला 2 मुलं झाली, कल्प आणि वत्सर. ध्रुवाची दुसरी भार्या वायुपुत्री इला म्हणून होती. तिला उत्कल नावाचा पुत्र झाला. इकडे उत्तम म्हणून त्याचा जो भाऊ होता त्याचा विवाह झाला नव्हता. तो एकदा शिकार करण्याकरता हिमालय पर्वतातल्या एका अरण्यामध्ये गेला. तिथे त्याला बलाढ्य यक्षांनी मारून टाकलं. त्याचा शोध करायला त्याची माता सुरुची गेली आणि गेल्यानंतर अरण्यामध्ये तीही मरून गेली. ध्रुवाला कळलं की आपल्या भावाला एका यक्षाने मारलं. तो संतापला आणि प्रचंड सैन्य घेऊन यक्षाची जी राजधानी अलकानगरी त्याच्यावर हल्ला करण्याकरता गेला. तिथे अनेक भूत, प्रेत, पिशाच, रुद्राचे गण राहत होते. तिथं जाऊन ध्रुवानी शंख फुंकला. आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या. यक्षाच्या स्त्रिया सुद्धा घाबरल्या. बलवान यक्षांना तो शंखनाद सहन झाला नाही. अनेक प्रकारची शस्त्र घेऊन ते युद्धाकरता सज्ज झाले. ध्रुवावर तुटून पडले. ध्रुवानी एकाच वेळी 3 बाण सोडून अनेकाला घायाळ केलं. ध्रुवाच्या पराक्रमाची सगळेजण प्रशंसा करू लागले. सगळ्यांनी ध्रुवाला एकाच वेळी हजारो बाण मारले. त्या बाणांच्या वर्षावामध्ये ध्रुव झाकला गेला. जसा मुसळधार पावसामध्ये पर्वत झाकला जातो. सिद्धगण आकाशातून हे दृश्य पाहत होते. ते म्हणाले, यक्षांच्या यक्षसेना रूपी समुद्रामध्ये हा मानव सूर्य अस्त झाला आहे. म्हणून यक्ष सगळे विजयाची गर्जना करू लागले. पण धुक्यातून सूर्य बाहेर यावा तसं त्या बाणांच्या ढगातून ध्रुव बाहेर आला. दिव्य धनुष्याचा टणत्कार केला. वाऱ्याने ढगाची दाणादाण उडवावी तसं बाणांचा वर्षा करून यक्षांची अस्त्र छिन्न विछिन्न केली. त्यांच्या अंगामध्ये हजारो बाण घुसू लागले. यक्षांचा पराभव झाला. अनेक जण जखमी झाले, छिन्न विछिन्न झाले आणि रणांगण सोडून पळून गेले. ध्रुवाने रणभूमीवर एकही शस्त्रू शिल्लक ठेवला नाही. तेव्हा त्याला अलकापुरी पाहण्याची इच्छा झाली, पण तो नगरात गेला नाही. कारण हे शत्रू सगळे मायावी आहेत, काय करतील सांगता येत नाही. म्हणून नगरामध्ये गेला नाही. सारथ्याला म्हणाला आणि अद्भुत रथामध्ये बसूनच राहिला. कदाचित ते पुन्हा आपल्यावर आक्रमण करतील की काय म्हणून सज्ज होता, सावध होता. इतक्यात त्याला समुद्राच्या गर्जनेप्रमाणे झंझावाताचा भीषण आवाज ऐकू आला. धूळ उडालेली दिसली. क्षणात आकाश मेघाने आच्छादून गेलं. विजा चमकू लागल्या. ढगातून रक्त, पू, अमंगल पदार्थांचा वर्षाव होऊ लागला. आकाशातून मुंडकी नसलेली धड खाली पडू लागली. एक पर्वत दिसू लागला. त्याच्यातून दगड, गदा, परिघ या शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला.
फुत्कार करीत साप सगळे खाली पडू लागले. आगीच्या ठिणग्या त्यातून ओकू लागला. मदोन्मत्त हत्ती, सिंह, वाघ यांच्या झुंडीच्या झुंडी आपल्याकडे धावत येत आहेत असं दिसू लागलं. समुद्राच्या लाटा उसळाव्यात असं वाटू लागलं. त्या क्रूर स्वभावाच्या यक्षाने आसुरी माया प्रयोग केला होता. ती असुरांची दुस्तर माया पाहिली आणि विचार करू लागला की याचा प्रतिकार कसा करायचा. तेव्हा ऋषीमुनी त्याच्याजवळ आले. म्हणले, अरे ध्रुवा, शरणागताचं भय नाहीच करणारा भगवान अरे तुझ्या शत्रूचा संहार करील. वय वर्ष 5 असताना भगवंतानी तुला जो मंत्र दिला तो विसरलास काय. अरे त्या मंत्राचा जप केल्यामुळं मृत्यू सुद्धा पळून जातो. या मायावी राक्षसांचं काय घेऊन बसलास. ऋषीचं बोलणं ऐकून ध्रुवानी आचमन केलं. निशम्य गदतामेव मृषीभ्याम सधनुष्य ध्रुवा संददेस्त्रमुपस्पृश्य यन्नारायण निर्मितम. नारायणास्त्राचा त्यांनी जप केला. आपल्या धनुष्याला बाण चढवलं आणि नारायणास्त्र सोडलं. त्या नारायणास्त्रामुळं यक्षांनी रचलेल्या ज्या माया होत्या त्या एका क्षणात नष्ट झाल्या. सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधकार नष्ट होतो तशी ती माया नष्ट झाली. त्यातून राजहंसासारखे पंख आणि सोन्याचे फाळ असलेले तीक्ष्ण बाण बाहेर पडले आणि सू सू आवाज करीत शत्रुसेनेमध्ये घुसले. शत्रू बेचैन झाले. यक्षांनी आपापली शस्त्र उगारली, पण सहू बाजूने ते ध्रुवांचे बाण त्यांना जखमी करू लागले. सगळे यक्ष ध्रुवाच्या अंगावर तुटून पडले. पण ध्रुवानी त्या सर्वांचा पराभव केला. अनेक यक्षांना मारलं. युद्ध काही केल्या थांबेना. म्हणून मग ध्रुवाचे आजोबा मनुराजा हे तिथे रणांगणावर आले. त्याला युद्धापासून परावृत्त करण्याकरता आले आणि त्याला म्हणाले, मनुरुवाच अलम्मस्थातिरोषेण तमोद्वारेण पाप्मना येन पुण्यजनानेतान अवधी स्वमनागसः. अरे वत्सा, पुरे पुरे युद्ध बंद कर. अरे क्रोध करणं बरं नव्हे. क्रोध हे नरकाचं द्वार आहे. त्याच्याच अधीन तू झाला आहेस आणि निरपराध यक्षांचा वध करतो आहेस. बाबा रे, निर्दोष यक्षांचा संहार करत आहेस हे आपल्या कुळाला शोभणारं नाही. साधू पुरुष याची निंदा करतात. मुला, तुझं आपल्या भावावर खूप प्रेम होतं म्हणून त्याच्या वधाने तू संतप्त झालून एका यक्षाने अपराध केला म्हणून पुष्कळ यक्षांचा तू नाश करतोयस, हत्या करतोयस. हे योग्य नव्हे. एकाने मारलं म्हणून सगळ्या जातीला, सगळ्या यक्षाला जबाबदार धरणं योग्य नाही ना. एका ब्राह्मणाने महात्मा गांधीला मारलं म्हणून सगळ्या ब्राह्मणाची घरं जाळली की नाही? काही कारण होतं का? एका शिखाने इंदिरा गांधीला मारलं म्हणून शेकडो शिखांची घरं जाळली. त्यांना मारलं. खरं तर महात्मा गांधीचे जेवढे अनुयायी होते त्यात ब्राह्मण अनुयायी जास्त होते आणि जे घरं जाळणारे ते कधी गांधीच्या बाजूला होते.
ते गांधीच्या विरोधात होते हरामखोर सगळे. एकाने मारलं म्हणून सगळ्याला मारणं योग्य आहे का? यक्षांचा काय दोष आहे बाकीच्या? अरे जडशरीराला आत्मा मानून त्याच्यासाठी पशुप्राण्याची हिंसा करणं हा साधूचा मार्ग नव्हे. प्रभूची आराधना करणं फार कठीण आहे. अरे लहानपणी तू आराधना करून भगवंताला प्राप्त करून घेतलंस, ध्रुवपद मिळवलंस, तुला भगवान आपला प्रिय भक्त समजतात. अरे भक्तजन सुद्धा तुझा आदर करतात. तू साधूंचा मार्गदर्शक आहेस. मग ध्रुवा असं निंद्य कर्म का करतोस? जे श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषाबाबत सहनशीलता, कनिष्ठाबद्दल दया आणि बरोबरीच्या लोकांबद्दल मित्रत्वाने वागणं याला धर्म म्हणतात. तेव्हा हे ध्रुवा, तू परम ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतली आहेस आणि हे निंद्य कर्म कसं करतोस? हे तुला शोभत नाही. अरे कालशक्तीमुळे मनुष्य मरतो. तुझा भाऊ मारला गेला, यामध्ये यक्षाचा दोष नाही. त्याला काळाने प्रेरणा केली म्हणून त्यांनी मारलं. खड्यावर माणसं झोपलेली असतात, साप त्यांच्या अंगावरून जातो आणि चावायचं त्यालाच चावतो म्हणून सापाला मारलं. सापाचा दोष नाही, त्याला कालाने प्रेरणा केलेली असते यमाने, जा अमक्याला चाव म्हणून. बाकी ज्याला चावत नाही, एखाद्या माणसाला चावतो का? त्याचं मरण आलेलं आहे. ज्याचं मरण आलेलं नाही तो मरतच नाही ना. परवा ती दरड कोसळली, 6 महिन्याचं पोरगं वाचलं. बोला का? तर त्याचं मरण आलेलं नाही. आणि ज्यांचं मरण आलेलं नाही त्याला कोणी सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा कालस्वरूप अव्यय परमात्मा सगळ्याचं कारण आहे. तोच जगाचा संहार करतो. तेव्हा हे बाळा, भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण याचा विषय नाही. त्या प्रभूला जाणून घे. मुला, हे कुबेराचे सेवक यक्ष तुझ्या भावाला मारणारे नाहीत. मनुष्याचं जन्म मरण ईश्वराच्या अधीन आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात हे सांगितलं नाही. तू मारणारा कोण म्हणले अर्जुनाला? तू मारलं तरी हे मरणार नाहीत आणि तू नाही मारलं तरी हे अमर होणार नाहीत काय? समजा तू कौरवाला नाही मारलंस म्हणून ते मरणार नाहीत का? जन्मल्या माणसाला मृत्यू ठरलेलाच आहे. त्या कोणीही मरणारा आणि मारणारा नाही, काल सर्वाला मारत असतो. म्हणून अहंकार सोडून दे. हे तुझ्या भावाला मारणारे आहेत, हे अज्ञान आहे, हे डोक्यातून काढून टाक. ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचं ओझं वाहतात, त्याप्रमाणे जगाची रचना करणारे ब्रह्मदेव सुद्धा आणि सगळे हे भगवंताच्या आज्ञेनं चालतात. बाळा, तू 5 वर्षाचा असताना सावत्राईच्या कठोर व्यसनाने व्यथित झालास. आईच्या मांडीवरून सोडून अरण्यामध्ये गेलास. तिथे तपश्चर्या करून भगवंताची आराधना केलीस आणि भगवंताकडून त्रैलोक्याच्या वरचे ध्रुवपद प्राप्त केलेस. पण आज तुझ्या हृदयामध्ये वैर आणि क्रोध भरून राहिलेला आहे. तो सोडून दे. मी माझे हा विषय सोडून दे. तेव्हा मी तुला काही जो उपदेश केला आहे त्याचा विचार कर आणि क्रोध आवर. क्रोधो मूलम अनर्थानाम.
अनर्थाचं मूळ काय आहे? क्रोध. काम आणि क्रोधमध्ये क्रोध बलवत्तर आहे. काय आहे? वाढत्या वयाप्रमाणे काम कमी होत जातो, पण क्रोध वाढत जातो. म्हातारी जास्त संतापी असतात. म्हणून क्रोध जिंकणं काम जिंकण्यापेक्षा कठीण आहे. म्हणून मुला, तुझा क्रोध आवर. कल्याण मार्गाला क्रोध हा विरोधी आहे. क्रोधाधीन पुरुषाचे सर्वांना भय वाटते. म्हणून ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल त्यांनी कोणत्याही प्राण्यावर क्रोध करू नये. क्रोधाच्या अधीन कधीही होऊ नये. हे माझ्या भावाला मारणारे आहेत असं समजून तू इतक्या यक्षांचा संहार केलास, त्यामुळे भगवान शंकराचा सखा कुबेर याचा तू अपराध केलायस. मुला, जोपर्यंत महापुरुषाचं तेज आपल्या कुलाचा नाश करत नाही तोपर्यंत क्रोध आवर, विनम्र हो आणि कुबेराला प्रसन्न करून घे. अशा प्रकारे स्वयंभू मनूंनी आपला नातू ध्रुव याला उपदेश केला. तेव्हा ध्रुवानी त्यांना नमस्कार केला. मग महर्षीसह आलेले मनू, स्वयंभू मनू निघून गेले. मैत्रेय म्हणतात, ध्रुवं निवृत्तं प्रतिबुध्य वैशसा दयेत मंधुं भगवान धनेश्वरः तत्रागतश्चारण यक्ष किन्नरैर संस्तूयमानोऽभ्यवदत् कृतांजलिं. ध्रुवाचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी यक्षांना मारणं बंद केलं, युद्ध थांबवलं. मग प्रत्यक्ष कुबेर तिथे आले. यक्ष, चारण, किन्नर यांच्यापुढे ध्रुव हात जोडून उभा राहिला आणि त्यांची स्तुती केली. कुबेर म्हणाले, धनद उवाच. धनद म्हणजे कुबेर. भो भो क्षत्रिय दायाद परितुष्टोऽस्मि तेन यस्त्वं पिता महादेशाद वैरम दुश्चज मत्यजः. हे निष्पाप क्षत्रिय कुमारा, तू आपल्या आजोबाच्या सांगण्यावरून वैर सोडलंस. वैर हे सोडायला कठीण आहे, म्हणून मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. वास्तविक तू यक्षांना किंवा यक्षांनी तुझ्या भावाला मारले नाही. जीवाची उत्पत्ती आणि विनाश याला कारण आहे. या सगळ्याचं कारण काल आहे. अज्ञानाने मनुष्य अहंकाराने मी तू करतो आणि त्याला दुःख प्राप्त होतं. ध्रुवा, आता तू जा. भगवान तुझं मंगल करोत. तू समदृष्टी ठेवून भगवान श्रीहरीचं भजन कर. ते भजनच संसार पाश छेदणारं आहे. भगवंताच्या चरणकमलाचं भजन सगळ्याला करायला योग्य आहे. हे ध्रुवराजा, आम्ही असं ऐकलं आहे की तू नेहमी भगवंताच्या चरणकमलाजवळ राहणार आहेस. म्हणून तुला वर देणं योग्य आहे. वर मिळवण्याला तू योग्य आहेस. ध्रुवा, तुला ज्या वराची इच्छा असेल तो माझ्याकडून निसंकोचपणे मागून घे. कोणताही वर माग. मैत्रेय म्हणतात, कुबेराने जेव्हा अशा रीतीनं ध्रुवाला वर मागण्याचा आग्रह केला तेव्हा महाबुद्धिमान अशा ध्रुवानी त्याला मागितलं की ज्याच्यामुळं मनुष्य दुस्तर संसार सागर पार करतो
त्या हरीचं स्मरण मला नित्य राहो. आता ध्रुव मोठा झाला होता. लहानपणी त्याने आढळपद मागितलं, त्यावर कळत नव्हतं त्याला काही. सावत्राईच्या अपमानाने तो बुद्धी त्याची रागावलेली होती. आता तो संत संगतीमुळं मोठा झाला होता, ज्ञानी झाला होता. आता भगवंताजवळ त्यांनी काय मागितलं? आमच्या मनामध्ये भगवंताचं स्मरण नित्य राहो. कुबेरानी प्रसन्न मनाने त्याला भगवत स्मृतीचा वर दिला. त्याच्या देखतच कुबेर अंतर्धान पावले. ध्रुव सुद्धा राजधानीला परत आला आणि त्यांनी पुष्कळ यज्ञ केले. भगवंताच्या ठिकाणी निस्सीम भक्तिभाव ठेवून सर्व जगामध्ये अणुरेणूमध्ये भगवान विराजमान आहेत असं पाहायला लागला. खरं ज्ञान झालं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ही सगळ्यात श्रेष्ठ अवस्था. म्हणून आणलेली गंगेची घागर नाथांनी तडफडणाऱ्या गाढवाला पाजली. म्हणून देव आणि संत याच्यामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ आहेत. कारण देव भ्रष्ट झाले, संत कधी भ्रष्ट झाले नाहीत. तुकाराम महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी मोहरांनी भरलेलं ताट पाठवलं. घेतलं का? मोह झाला का? दुष्ट माणसांनी वेश्येला पाठवलं त्यांच्याकडे. भ्रष्ट झाले का? आमचे कोणतेही संत कधीही भ्रष्ट झाले नाहीत. म्हणून संततेची देव, देवतेची संत. ध्रुव संतच झाला. सगळी प्रजा ध्रुवाला पित्या समान मानत होती. ध्रुव कसा होता? शीलसंपन्न, ब्राह्मण भक्त, दीनवत्सल, धर्ममर्यादेचे रक्षण करणाऱ्या ध्रुवाला प्रजा वडिलाप्रमाणे मानत होती. ऐश्वर्य भोगून त्यांनी पुण्याचा क्षय केला आणि यज्ञादी कर्मांनी त्यांनी पापाचा क्षय करीत करीत 36,000 वर्ष राज्य केलं. धर्म अर्थ काम याचं पालन करीत सगळी वर्ष घालवली आणि मग त्यांनी आपला मुलगा उत्कल याला राज्यावर बसवलं आणि बद्रिकाश्रमाकडे निघून गेला. सगळं काही मातीप्रमाणे त्याज्य आहे असं समजलं. शरीर, स्त्री, पुत्र, मित्र, सेना, भरलेला खजिना, जनानखाना, सुरम्य विहारभूमी, भूमंडळाचं राज्य, हे सगळं सोडून दिलं एका क्षणात. अवघड आहे. साधा संसार सोडणं होत नाही आपल्याला. आपला संसार दुःखमय आहे तरी सुद्धा. आणि ऐश्वर्य आणि राज्य सोडून दिलं क्षणात. वस्त्राला लागलेले गवताची काडी झटकावी तसं सोडून दिलं. राज्यम येन पटांत लग्न तृणकम त्यक्तम गुरो राज्ञया. रामाचं वर्णन केले. वडिलाच्या आज्ञेनं वस्त्राला लागलेलं गवताची काडी जशी झटकून टाकावी तसं राज्य ज्यांनी झटकून टाकलं आणि वनात गेला. तसं ध्रुवानी सगळं सोडून दिलं. बद्रिकाश्रमाला गेला. तिथे पवित्र जलामध्ये रोज स्नान, रोज प्राणायाम, विराट स्वरूपाचं चिंतन, हे सगळं करत 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 निर्विकल्प समाधीमध्ये लीन झाला. ही शेवटची अवस्था आहे. नित्य त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभावाचा प्रवाह वाहू लागला. डोळ्यातून
वारंवार आनंदाश्रूचा पूर येऊ लागला. हृदय द्रवू लागलं. शरीरावर रोमांच येऊ लागले. देहाभिमान गळून गेला. मी ध्रुव ह्याची सुद्धा आठवण राहिली नाही. इतकी तपश्चर्या केली. आणि त्यावेळी मग ध्रुवाला नेण्याकरता आकाशातून सुंदर विमान खाली आलं. आपल्या प्रकाशाने दिशा उधळून टाकल्या. 2 श्रेष्ठ देव पाहिले, नंद आणि सुनंदन. त्याला 4 हात होते, श्यामलवर्ण होता. भगवंताचे ते वैमानिक होते, हरीचे सेवक होते. त्यांच्याकडे पाहत पाहत ध्रुव गोंधळून गेला आणि त्यांची पूजा करायला सुद्धा विसरला. ते भगवंताच्या नामाचं कीर्तन करीत होते. त्याला ध्रुवाने नमस्कार केला. भगवंताच्या चरणकमलापाशी त्याचं चित्त तल्लीन झालं. हात जोडून मोठ्या नम्रपणे खाली मान घालून उभा राहिला. भगवंताचे ते सेवक सुनंद आणि नंद त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, ध्रुवा, आपलं कल्याण असो. आम्ही काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. 5 वर्षाचा असताना तू तपश्चर्या करून भगवंताला प्रसन्न करून घेतलंस. म्हणून तुला आम्ही भगवंताच्या धामामध्ये नेण्याकरता आलो आहोत. अरे, अति दुर्लभ असा विष्णुलोक तू प्राप्त केला आहेस, जिथे सप्तर्षी सुद्धा पोचू शकत नाहीत. सूर्यचंद्र इत्यादी ग्रह नक्षत्र सुद्धा ज्याला प्रदक्षिणा घालतात, त्या आढळ पदाला तुला आम्ही घेऊन चाललोय. चल. हे राजन, आजपर्यंत आपले पूर्वज किंवा आणखी कोणीही त्या पदापर्यंत पोचले नाहीत. ते भगवान विष्णूचं परमधान, जगाला वंदनीय असं स्थान आहे. आपण तेथे येऊन विराजमान व्हावं. हे चिरंजीवा, हे श्रेष्ठ विमान भगवंतांनी आपल्याकरता पाठवलं आहे. आपण यात बसावं.